मी आदरणीय महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रवीण पोटेजी, त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर दीपक सावंत, मंचावर उपस्थित आपले उमेदवार श्री आनंदराव अडसूळ, श्री अनंतराव गुढे, श्री अनिल बोंडे, रमेशजी बुंदिले, श्रीकांत देशपांडे, प्रभुदास भिलावेकर, दिनेश सूर्यवंशी, सुनीताताई फिसके, अनिलजी गोंडाने, रवी पवार, राजेश वानखेडे, रुपेश ढेपे, दिनेश भूप, श्री खराटे, श्री ज्ञानेश्वर धाने पाटील, श्री अशोक वसुले, श्री विजयनाथ शिंदे, विरोधी पक्षानं असे कितीही भाड्याचे लोक पाठवले तरी काही फरक पडणार नाही. ज्यांचं काही मत असेल ते मला कधी येऊन भेटू शकतात, माझ्याशी बोलू शकतात. पण इथे येऊन जर कोणी अशा प्रकारे वागत असेल तर याचा शुद्ध राजकीय हेतू आहे. हे किरायाने आणलेले लोक आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही समोर बघा, मी भाषण करतोय, काळजी करू नका. बोला एकदा भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. बंधू भगिनींनो, 18 तारखेला जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिलेच हार मानली आणि या ठिकाणी उमेदवार देखील उभा करायला ते तयार नाहीत. अशा प्रकारची त्यांची अवस्था. अमरावती जिल्ह्यामध्ये साधा एक उमेदवार देखील सेना भाजप युतीच्या विरोधात त्यांना सापडलेला नाही. आता आपला विजय निश्चित आहे. मी या ठिकाणी एवढ्याच करता आलो आहे की आपल्याला एक विक्रमी अशा प्रकारचा विजय मिळवायचा आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय या ठिकाणी आपल्याला मिळवायचा आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे. ही गल्लीची निवडणूक नाही आहे. ही दिल्लीची निवडणूक आहे. दिल्लीची. या देशाची धुरा कोणाच्या हातात द्यायची? ह्या देशाचा मान, सन्मान, अभिमान, स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. मला सांगा, या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं? कोण 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 कोण? एकदा परत जोरात सांगा, कोण? मोदी 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 मोदी. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी मिळून एक महा ठगबंधन तयार केलंय. सगळे ठग एकत्रित आले आणि पुन्हा एकदा या देशाला ठगण्याचा इरादा या महा ठगबंधनच्या लोकांनी केलाय. तुम्ही बघा, पुन्हा एकदा राहुल गांधी तोच नारा लावतात. पुन्हा एकदा राहुल गांधी या ठिकाणी सांगतात
आम्ही गरिबी हटवू, आम्ही गरिबी हटवू। माझा राहुल गांधींना सवाल आहे, तुमच्या पंजोबांनी देखील नारा दिला होता गरिबी हटवायचा, हटली नाही वाढली। तुमच्या आजीनं नारा दिला होता गरिबी हटवायचा, हटली नाही वाढली। तुमच्या वडिलांनी नारा दिला होता गरिबी हटवायचा, हटली नाही वाढली। तुमच्या आईनी नारा दिला होता गरिबी हटवायचा, हटली नाही वाढली। आता राहुल गांधी तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे? या देशामध्ये गरिबी हटवण्याचं काम एकच व्यक्ती करू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी। काय यांच्या घोषणा आहेत? यांच्या घोषणा गरीबाला 72,000 रुपये देऊ। अरे कुठनं देणार आहे? राहुल गांधींना विचारलं, राहुल गांधी सांगा तुम्ही गरीबाला 72,000 रुपये देऊ म्हणता, कुठनं देणार आहे? उत्तर देता आलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे जे लिहून दिलं तेवढं वाचतात, त्याच्या पलीकडे माहिती नाही। बाजूला चिदंबरम होते, चिदंबरम यांना विचारलं, चिदंबरम तुम्ही सांगा, तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात, तुम्ही सांगा या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही 72,000 रुपये देणार आहे? चिदंबरम म्हणाले हे काय सांगायचं, गेल्या 2-3 वर्षात तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून पैसा येणार आहे, मग तो पैसा आला की आम्ही देऊन टाकू। अरे वारे वा, आईच्या जीवावर बाईची उधार। मोदींनी काळ्या पैशावर या ठिकाणी कारवाई करायची, सगळा पैसा देशाच्या तिजोरीत आणायचा आणि या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी सांगायचं हा पैसा आम्ही वाटू। हा पैसा वाटण्याकरता तुम्ही कशाला हवेत? मोदी आहेत ना। अरे तुम्ही तर गरिबी हटवली, ती केवळ आपल्या नेत्यांची, आपल्या चेल्या चपाट्यांची। या देशातली गरिबी मोदी निश्चित हटवतील, पण यांचे वादे कसे आहेत, यांचे इरादे कसे आहेत, हे कशा प्रकारची आश्वासनं देतात? बंधू भगिनींनो, राहुल गांधीचा या ठिकाणी नारा म्हणजे एखाद्या व्यक्तीला 1 लाखाचं कर्ज आलं, त्याला विचारलं 1 लाखाचं कर्ज तू कसं परत करणार आहे? तो म्हणाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, त्या कोंबडीला 4 अंडे होतील, मग त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील। असं करत करत 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतो आणि 1 लाख रुपये परत करतो। असा कोंबड्या विकण्याचा धंदा या राहुल गांधीच्या या घोषणापत्राने या ठिकाणी सुरू केला। बंधू भगिनींनो, हे खोटारडे लोक आहेत आणि इतकं वाटेल ते सांगतात। मला तर कधी कधी असं वाटतं, राहुल गांधींच्या भाषणा ऐकल्यानंतर आपल्या टीव्हीवर सिरियल येते ना, तर सिरियलच्या आधी एक सूचना येते। काय सूचना येते? या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, ही केवळ मनोरंजनाकरता दाखवतोय। राहुल गांधींच्या भाषणाच्या आधी काही दिवसांनी टीव्हीवर अशीच सूचना येईल की भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे। याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल, आम्ही जबाबदार असणार नाही। आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतो, अशा प्रकारची यांची अवस्था आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध युद्ध कोणी पुकारलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी। गेल्या 5 वर्षामध्ये एक एक योजना जर आपण बघितली तर मोदीजींची प्रत्येक योजना गरिबीवर एक आघात आहे। जनधन सारखी योजना, ज्या योजनेमध्ये मोदीजींनी 34 कोटी गरिबांना बँकेचं खातं दिलं। हे 34 कोटी लोक असे होते, हे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना आत घेत नव्हता। त्यांना बँकेचं खातं मिळालं, लोक म्हणाले खातं मिळालं काय मोठं झालं, पण मोदीजींच्या मनात वेगळंच होतं। ज्या वेळेस राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी राजीव गांधी असं म्हणायचे, मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था, भ्रष्टाचार, दलाल हे खाऊन टाकतात। मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवील तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये जाईल। आणि तुम्ही बघा गेल्या 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये मोदीजींनी 80,000 कोटी रुपये दिले।
दलाल नाही, भ्रष्टाचार नाही. आपण जर बघितलं शेतीच्या योजना असो, सामाजिक न्यायाच्या योजना असो, स्कॉलरशिपच्या योजना असो, घरकुलांच्या योजना असो, शौचालयाच्या योजना असो, पैसा थेट खात्यामध्ये चाललाय. तलाठी नाही, तहसीलदार नाही, प्रांत नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी मध्यस्थ नाही. थेट पैसा जो दिल्लीहून निघतो तो शेवटच्या माणसाच्या जनधनच्या खात्यामध्ये या ठिकाणी चाललेला आहे. या देशातला भ्रष्टाचार समाप्त करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. बंधू भगिनींनो, आपण योजना बघा. या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घरोघरी शौचालय झाले. जेव्हा मोदीजी निवडून आले आणि पंतप्रधान झाले, या देशामध्ये केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं. 55% लोकांकडे शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना नित्यकर्माकरता एक तर संध्याकाळ होण्याची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं. आणि दिवसा जर जाण्याची आवश्यकता पडली तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. आज केवळ 5 वर्षामध्ये 45%वरनं 98% कुटुंबाकडे शौचालय बांधण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज आमच्या माता भगिनींना लज्जा रक्षणाची पर्वा त्या ठिकाणी करावी लागत नाही. हे मोदीजींनी करून दाखवलं. उज्ज्वला सारखी योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत घरोघरी गॅस गेला. एक आमची महिला ज्यावेळेस चुलीवर अन्न त्या ठिकाणी शिजवते, चुलीच्या माध्यमातून रोज तिच्या शरीरात इतका धूर जातो. एखाद्या व्यक्तीने रोज 300 बिड्या पिल्यावर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर आमच्या माय माऊलीच्या शरीरात रोज जातो. मोदीजींनी सांगितलं, ही माझी माय माऊली जी धूर खाऊन रोज मरते, जी रोगराईनं ग्रसित होते, हिला धूर खाऊ देणार नाही. 13 कोटी कुटुंबांना गॅसचं सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेतनं त्या ठिकाणी सुरू झालं. बंधू भगिनींनो, आज आपण बघितलं उजाला सारखी योजना. घरोघरी त्या ठिकाणी लाईट गेले. प्रत्येकाच्या घरी लाईट, प्रत्येक गावामध्ये वीज. आज मेळघाट सारख्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मध्य प्रदेशातनं आपण लाईन आणली आणि ज्या गावांमध्ये 6 तास देखील वीज मिळत नव्हती, आज त्या गावाला 18 तास 24 तास वीज देण्याचं काम हे मोदीजींच्या प्रेरणेनं आपण त्या ठिकाणी केलं. आज गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये 200 गावं अशी होती की ज्या गावांनी स्वातंत्र्यापासून वीज पाहिली नव्हती. मोदीजींच्या माध्यमातून त्या प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आज वीज पोहोचली. बंधू भगिनींनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निश्चय झाला. 2022 सालापर्यंत देशात एकही बेघर ठेवायचा नाही. 5 लाख घरं महाराष्ट्रात आपण बांधली. अजून 5 लाख घरं बांधतोय. शहरामध्ये 5 लाख घरं बांधतोय. आणि एवढंच नाही तर एससीसीच्या यादीत ज्यांची नावं आली नाही त्यांची वेगळी यादी तयार करतोय. पुढच्या 2 वर्षात त्यांनाही घरं देणार आहोत. पुढच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकही बेघर राहणार नाही. प्रत्येकाला घर मिळेल ही व्यवस्था आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली. आज बघा, गावोगावी अतिक्रमण जे आहे त्याचं नियमितीकरण आपण सुरू केलं. 3 लाख अतिक्रमण नियमित केले. शहरातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याचं अतिक्रमण आपण त्याला मालकी हक्काचा पट्टा देतोय. केवळ मालकी हक्काचा पट्टा देत नाही, घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देतोय. तो जर बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये त्याला घर बांधण्याकरता आपण देतोय. या माध्यमातून प्रत्येक गरीबाच्या घराचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून या देशातल्या गरीबाला ज्यावेळी रोगराई होते, ज्यावेळी एखादं ऑपरेशन करायचं असतं, 2.5 लाख रुपये 5 लाख रुपये ऑपरेशनला लागतात, त्यावेळी त्याच्यासमोर प्रश्न असतो, हा पैसा आणायचा कुठून? मोदीजींनी आयुष्यमान भारतची योजना आणली. या देशातल्या 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्याचा निर्णय आयुष्यमान भारतच्या माध्यमातून झाला. ऑपरेशन असेल तरी मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर त्याची फी मोफत, ओपीडीत गेलं तर मोफत, औषधं लागले तर ते देखील मोफत. या देशामध्ये आपण जर बघितलं असेल तर 50 कोटी लोकांना याचा फायदा होतोय. 20 लाख लोकांनी ऑपरेशन देखील करून टाकलं. आम्ही गडचांदूरला गेलो होतो तर गडचांदूरमध्ये त्या ठिकाणी एक म्हातारा गृहस्थ आला. तो मोदीजींना भेटला आणि म्हणाला, साहेब माझ्या ऑपरेशनला 2.5-3 लाख रुपये लागणार होते. मी तर जगण्याची आशाच सोडली होती.
पण आपल्या योजनेमुळे आज माझं ऑपरेशन झालं आणि तुमच्या समोर मी उभा आहे. हा जो गरिबाचा दुआ मोदीजींना लाभला आहे, हा दुआ खऱ्या अर्थानं या देशामध्ये पुन्हा एकदा मोदीजींना निवडून देणार आहे. आज आपण बघा बंधू भगिनींनो, मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या युवकांना त्या ठिकाणी 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारणाचं मिळालं. 13 कोटी लोकांना कर्ज मिळालं, ज्यामध्ये 60% महिला आहेत, 40% अनुसूचित जाती जनजातीचे लोक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आज आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं. आज आपला जो सामान्य माणूस आहे, आमचा जो हात ठेलेवाला आहे, आमचा जो गवंडी आहे, आमचा जो शेतमजूर आहे, घरकाम करणारी बाई आहे, यांच्याकरता श्रमेव जयते योजना तयार केली आणि या योजनेच्या माध्यमातून हे लोक 60 वर्षाचे झाले की त्यांना 3,000 रुपये पेन्शन देण्याची योजना ही या देशामध्ये मोदीजींनी सुरू केली. 5 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपल्या राज्यात झालंय. 25 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण करतोय. या शेवटच्या माणसाचा विचार यापूर्वी कोणी कधी केला नव्हता. आज आपला शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी 6,000 रुपये टाकण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि त्यासोबत जवळजवळ 75,000 कोटी रुपये दरवर्षी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदीजींच्या माध्यमातून टाकण्याचा निर्णय झाला. पण त्याही पेक्षा मोठा निर्णय आताच मोदीजींनी घोषित केलाय. पुन्हा या देशामध्ये आपलं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलंय, आमचा जो शेतकरी आहे, आपण बघतो सरकारी कर्मचाऱ्याला 1 तारखेला पगार आहे, रिटायर झालं तर पेन्शन आहे, शेतकऱ्याला पगार नाही आहे, शेतकऱ्याला पेन्शन नाही आहे. मोदीजींनी सांगितलं थेट मदत तर देणारच, पण त्यासोबत आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पेन्शन देखील देण्याची योजना ही मोदीजींनी आणली. आणि आता जगातला हा पहिला देश असेल, पहिला देश की ज्या देशामध्ये खऱ्या अर्थानं जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी बंधू भगिनींनो पेन्शन मिळणार आहे. आज आपण बघा, या महाराष्ट्रात आपलं राज्य आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो, कर्जमाफी केली. आजही आपली कर्जमाफी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना मिळाली, ज्यांना मिळाली नाही त्यांना आपण देतोय. आपण ती बंद केली नाहीये. आपली कर्जमाफी असेल, दुष्काळाची मदत असेल, बोंडअळी आली तर बोंडअळीची मदत असेल. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, या अमरावती जिल्ह्यामध्ये जुन्या सरकारच्या 15 वर्षात केवळ 244 कोटी रुपये त्यांनी मदत केली आणि आपल्या 4 वर्षामध्ये 1407 कोटी रुपयाची मदत आपण केली. 250 कोटीची त्यांची आणि 1400 कोटी रुपयाची मदत ही आपल्या सरकारनं या ठिकाणी केली. मोदीजींनी सांगितलं, यापुढे आमचा जो शेतकरी आहे त्याला 1 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी तर मिळेलच, पण त्याचं कर्ज जर दुष्काळामुळे किंवा काही कारणाने थकलं तर 5 वर्षापर्यंत त्याला कुठलंही व्याज लागणार नाही. अशा प्रकारचा निर्णय मोदीजींनी या ठिकाणी घेतला. बंधू भगिनींनो, आज आपण बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात गरीबाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला मदत करण्याचं काम गेल्या 5 वर्षात झालं. एवढंच नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, आमचे नितीनजी गडकरी यांनी या एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 7,000 कोटी रुपयाचे राष्ट्रीय महामार्ग सुरू केले. आज तुम्ही कुठेही जा, राष्ट्रीय महामार्गाचं काम होताना दिसतंय. या अमरावतीतनं, या जिल्ह्यातनं आज आपला समृद्धी महामार्ग जातोय. या समृद्धी महामार्गामुळे या जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचनाची कामं होत आहेत. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सगळ्या सिंचन प्रकल्पांना या ठिकाणी निधी मिळालाय. हे प्रकल्प पूर्ण होत आहेत. जे प्रकल्प गेल्या 20 वर्षापासून रखडलेले होते त्या प्रत्येक प्रकल्पाला आज गडकरी साहेबांच्या, मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण पैसा उपलब्ध झालाय. 2 वर्षामध्ये हे सिंचन या ठिकाणी होणार आहे. आज जर आपण बघितलं तर मेगा रिचार्ज सारखी स्कीम, ज्या स्कीममुळे आपल्या या सगळ्या भागाचं चित्र बदलू शकते. खानदेशापासून अमरावती जिल्ह्यापर्यंत संपूर्ण तापीचा जो खोरा आहे त्याचं चित्र बदलू शकते. ही मेगा रिचार्ज स्कीम 25,000 कोटी रुपयाची स्कीम आहे. या स्कीम करता
केंद्र सरकारने केवळ मान्यताच दिली नाही, त्याचा डीपीआर तयार झाला आणि त्या डीपीआर ला मान्यता देऊन आता या स्कीमची सुरुवात देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून होते आहे. आज आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं चाललेली आहेत. आज अमरावतीमध्ये आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं इंटिग्रेटेड टेक्सटाईल हब सुरू केलं. आपण नेहमी म्हणायचो कापसापासून कापडापर्यंत, कापडापासून फॅशन पर्यंत हे आपण कापसावर व्हॅल्यू ऍडिशन केलं पाहिजे. आज आपण बघितलं तर पहिलं इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क आपण सुरू केला. अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये 5 वर्षापूर्वी एकही उद्योग दिसत नव्हता. 15 वर्षापासून रिकामी जागा दिसत होती, रस्ते दिसत होते, लाईट दिसत होते. आता अवस्था अशी आहे, उद्योग तर इतके आले, ते सुरू झाले. आता अवस्था अशी आहे, जागा कमी पडते म्हणून अधिकची जागा आम्हाला त्या ठिकाणी अक्वायर करावी लागते. येत्या काळामध्ये किमान 50,000 लोकांच्या हाताला काम मिळेल इतके उद्योग आज तिथे कार्यरत होत आहेत. जिल्ह्याचं चित्र या ठिकाणी बदलत आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या सरकारमध्ये केंद्र असेल, राज्य असेल, मोठ्या प्रमाणात आपण काम केलंय. जलयुक्त शिवारचं काम असेल, कृषी पंपाचं ऊर्जीकरण असेल, या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून खारपाल पट्ट्यातलं काम असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम केलं. या विदर्भावर सातत्याने अन्याय होत होता, पण माझ्यासारख्या विदर्भाच्या सुपुत्राला तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं आणि या विदर्भाचा अन्याय दूर करण्याचं काम मी केलं. मी तर काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान देतो, तुमच्या 15 वर्षामध्ये एकूण अमरावती जिल्ह्याला किती पैसा मिळाला आणि आमच्या 4 वर्षामध्ये किती मिळाला? तुमच्या 15 वर्षापेक्षा चौपट पैसा जर या अमरावती जिल्ह्याला केवळ 4 वर्षामध्ये आम्ही दिला नसेल तर या ठिकाणी भाषण करायला पुन्हा येणार नाही. बंधू भगिनींनो, हे आपल्या हक्काचे पैसे हे या ठिकाणी आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आहे. गडकरी साहेब असतील, आम्ही असू, प्रवीण असतील, आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, रणजित पाटील असतील, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी हे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय. पण बंधू भगिनींनो, एकीकडे विकास तर होतोच आहे, पण ही निवडणूक जशी विकासाची आहे तशी राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. याचं कारण या देशामध्ये एक मजबूत सरकार आपल्याला निवडून द्यायचं आहे. गेल्या 5 वर्षात आपण बघितलं या देशामध्ये कशा प्रकारे कणखर सरकार उभं राहिलं तर जगाच्या पाठीवर भारताचं नाव मोठं झालं. आज आपण बघतोय जगामध्ये भारताकडे अभिमानानं पाहिलं जातं. हा कमजोर देश नाही आहे, लोक आता हे मानायला लागले. मी तुम्हाला आठवण करून देतो, 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये किड्या मुंग्यासारखे लोक मारले गेले. काय केलं तेव्हाच्या सरकारनं? महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, देशात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, काय केलं तेव्हाच्या सरकारनं? तेव्हाच्या सरकारनं केवळ त्या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध केला. मग पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. मग युनायटेड नेशन मध्ये गेले आणि भाषण केलं, बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश, आमच्याकडे येऊन आतंकवादी कारवाया करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन म्हणायचं की बापू बापू तू बंडूला रागव कारण मला तो मारतो. अरे 125 कोटीचा देश, या देशाच्या प्रमुखामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहील आणि सांगेल पाकिस्तान खबरदार, सर माझ्या देशात तू घुसला तर तुझ्या देशामध्ये मी घुसल्याशिवाय राहणार नाही, हे म्हणण्याची हिंमत या ठिकाणी नव्हती. बंधू भगिनींनो, परिस्थिती बदलली. 2014 साली या देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं. मोदीजींचं सरकार आल्यानंतर 2016 मध्ये उरीमध्ये आमच्या सैनिकांना शहीद करण्यात आलं. पाकिस्तानी आतंकवादी शिरले, आमचे सैनिक शहीद झाले. मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्या सैन्याला सर्वाधिकार दिला. आमच्या सैनिकांच्या रक्ताचं मोल काय हे त्या पाकड्यांना समजलंच पाहिजे आणि ते समजल्याकरता आमच्या सैन्याने दाखवून दिलं. आमचे सैनिक आत शिरले आणि सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तान्यांचे अड्डे, आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि आमचे सैनिक परत आले. एका सैनिकाला देखील खर्चटलं नाही. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगामध्ये केवळ 2 देश होते, 2 देश, अमेरिका आणि इस्रायल.
ज्यांच्या सैनिकांना कोणी हात लावला तर त्या देशात घुसून ते हल्ला करायचे। आता या मालिकेत तिसऱ्या देशाचं नाव जगात घेतलं जातं, त्या देशाचं नाव भारत आहे, हिंदुस्थान आहे, तुमचा माझा देश आहे। बंधू भगिनींनो, पण हे पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा देश, ही कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच। या वाकड्या शेपटीनं पुलवामामध्ये पुन्हा एकदा सीआरपीएफच्या आमच्या जवानांवर हल्ला केला। 40 पेक्षा जास्त आमचे सीआरपीएफचे जवान हे त्या ठिकाणी शहीद झाले। मोदीजींनी सांगितलं, मी सैन्याला खुली छूट देतो, सैन्याला कधी जायचंय, केव्हा जायचंय, कसं जायचंय, किती वाजता जायचंय त्यांनी ठरवावं। पण आता भारत चूप बसणार नाही आहे, हा जुना भारत नाही आहे, हा भारत आता सहन करणार नाही आहे। आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी आमची सेना जी जाबाज सेना आहे, जी थकत नाही, जी झुकत नाही, जी विकत नाही, अशी आमची सेना, आमच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोटमध्ये त्या ठिकाणी हवाई हल्ला केला आणि अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले। बंधू भगिनींनो, आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती। जेव्हा जेव्हा या देशामध्ये आतंकवादी कारवाई व्हायची, आमची सेना म्हणायची, आम्हाला आज्ञा द्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला परवानगी द्या। पण या देशाच्या नेतृत्वात ही ताकद नव्हती। ते म्हणायचे, थांबा थांबा, आम्ही चर्चा करतोय, आम्ही चर्चा करतोय। अरे आता हे नरेंद्र मोदी आहेत, हे चर्चा करणारे नाही आहेत। या देशात तुम्ही घुसाल तर तुमच्या देशात घुसून मारल्याशिवाय हे सोडणार नाही, हे आज या जगासमोर आलंय। पण बंधू भगिनींनो, मला आश्चर्य वाटतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा हल्ला झाला कोणी सांगितलं? मोदीजींनी तर नाही सांगितलं, देशाच्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं की होय, आम्ही बालाकोटमध्ये हल्ला केला, त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केले। अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं, पण दोनच लोक जगात असे आहेत जे मान्य करायला तयार नव्हते। ते पुरावा द्या, पुरावा द्या, पुरावा मागत होते। एक होतं पाकिस्तान, कारण त्यांचं अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही अशी त्यांची अवस्था होती। आणि दुसरा होता काँग्रेस पक्ष। काँग्रेस पक्षाचे नेते पुरावा द्या, पुरावा द्या सांगत होते, पुरावा द्या। अरे बंधू भगिनींनो, मी तर असं म्हटलं की आम्हाला आधी माहिती असतं तुम्ही आपल्या सैन्याला मागणार आहे। जे रॉकेट बालाकोटमध्ये गेलं होतं त्याच्यासोबत एखादा तुमचा नेता बांधून पाठवला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे आमच्या सैन्याचं शौर्य आहे। पण बंधू भगिनींनो, मला त्यापेक्षा गंभीर काय वाटतंय, या देशामध्ये या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय अस्मितेचा विषय काय। आज तुम्ही बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। काय म्हणतो त्यांचा जाहीरनामा? राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो, या ठिकाणी पाकिस्तानशी युद्ध करायच्या ऐवजी चर्चा करा, चर्चा करा। म्हणजे त्यांनी इथे येऊन किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारायचे आणि आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायची। बंधू भगिनींनो, लाज कशी वाटत नाही? मी तुम्हाला विचारतो, सांगा, चर्चा केली पाहिजे का? चर्चा केली पाहिजे का? चर्चा केली पाहिजे का? मग राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना सांगा, आता हा देश चर्चा करणारा देश राहिलेला नाही आहे, आत घुसून ठोकणारा देश झालाय, हे त्यांना देखील समजलं पाहिजे। पण त्याच्या पलीकडे जाऊन काँग्रेस पार्टीनं आपला जाहीरनामा घोषित केला। काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये ते काय म्हणतात, आमचं सरकार जर देशात आलं तर काश्मीर मधनं आम्ही सैन्य कमी करू, काश्मीरमध्ये सैनिकांना जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही काढून टाकू। काय अधिकार दिले सैन्याला? दोनच अधिकार आहे। पहिला अधिकार आहे, पाकिस्तानी आतंकवादी आत घुसला तर तिथेच त्याला गोळी मारून ठार करता येतं। आणि दुसरा अधिकार आहे, पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे आमच्या सैन्यावर गोठमार करतात त्यांना या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आहे। आणि काँग्रेस पार्टी म्हणते हे सैन्याचे अधिकार काढून टाकू, आओ जाओ घर तुम्हारा, धर्मशाळा करून टाकू। त्यांनी आमच्यावर बंदुकी चालवायच्या, आमच्या जवानांनी छातीवर बंदुका झेलायच्या आणि यांनी विशेष अधिकार टाकले काढले म्हणून त्यांचं स्वागत करायचं। बंधू भगिनींनो, हे कोणतं राजकारण आहे? या काँग्रेस राष्ट्रवादीचे एक सवंगडी तिथे बसले आहेत, यांच्या घोषणापत्रातले एक
यांचे साथी म्हणतात आमचं सरकार आलं तर या ठिकाणी देशात 2 पंतप्रधान करा, एक पंतप्रधान हा भारताचा आणि दुसरा पंतप्रधान काश्मीरचा, काश्मीरला वेगळा पंतप्रधान करा, अशा प्रकारची मागणी काँग्रेस राष्ट्रवादीचा मित्र पक्ष करतोय। बंधू भगिनींनो, या देशामध्ये श्यामा प्रसाद मुखर्जींनी नारा दिला होता, एक देश में 2 प्रधान 2 विधान 2 निशान नहीं चलेंगे, इस देश में परमिट लेकर नहीं जाऊंगा। काश्मीर मध्ये त्यांनी त्यावेळी बिना परमिटची एंट्री केली आणि त्यातनं जो आगडोंब उतरला, श्यामा प्रसाद मुखर्जींची तर हत्या झाली, पण काश्मीरला त्या काळात पंतप्रधान होता तो मुख्यमंत्री झाला, राष्ट्रपती होता तो राज्यपाल झाला। आता हे पुन्हा म्हणतात त्या ठिकाणी पंतप्रधान द्या, वेगळा पंतप्रधान काश्मीरला द्या। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काँग्रेसचं घोषणापत्र काय म्हणतं? काँग्रेसचं घोषणापत्र म्हणतं आम्ही जर निवडून आलो तर कलम 124A आम्ही काढून टाकू। 124A काय माहितीये? देशद्रोहाचा गुन्हा म्हणजे 124A कलम। जो देशद्रोहाचा गुन्हा करतो त्याच्यावर 124A च्या अंतर्गत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारवाई होत असते। आणि काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही जर निवडून आलो तर 124A काढून टाकू। म्हणजे या देशामध्ये आपण बघा, आज जर एखाद्याने म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जयंती आज आपण साजरी करतोय, ज्यांनी या देशाला असं संविधान दिलं, ज्यांनी समता आणली, हे समता अधिष्ठित संविधान एखाद्याने म्हटलं मी मानत नाही, मी नाकारतो, तर 124A च्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं। एखाद्याने म्हटलं या भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A च्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं। माओवादी, आतंकवादी, नक्षलवादी यांना 124A च्या अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं। आणि काँग्रेस पार्टी म्हणते 124A काढून टाकू। त्या नालायकांनी ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये नारे दिले भारत तेरे तुकडे हो गए 50, पाकिस्तान जिंदाबाद, त्यांना पोलिसांनी 124A लावून जेलमध्ये टाकलं, तर या काँग्रेसी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना एवढे अश्रू आले की ते म्हणतात आता देशद्रोहाचा गुन्हाच आम्ही काढून टाकू, 124A काढून टाकू। म्हणजे या देशामध्ये देशद्रोह केला तरी चालेल, पण कोणाला शिक्षा आम्ही होऊ देणार नाही। बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे, ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे। अरे एखादा खासदार आला काय किंवा नाही आला काय याने काही फरक पडत नाही। आनंदराव अडसूळची निवडणूक नाही आहे, जिंकले काय नाही जिंकले काय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय नाही राहिला काय, हा देश राहिला पाहिजे, हा देश टिकला पाहिजे, या देशाची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, या देशाकरता या ठिकाणी मतदान करायचं आहे। मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, आनंदराव अडसूळ यांचं धनुष्य बाणाचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबाल, वोट सरळ मोदीजींना मिळेल आणि मोदीजी या मताच्या भरोशावर एका हातात भारताचा तिरंगा झेंडा, दुसऱ्या हातात भारताचं संविधान घेऊन ज्यावेळी पुढे निघतील, हा देश पुढे जाईल, हा देश विकसित होईल। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आनंदराव अडसूळ यांना निवडून द्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन घेऊन जे लोक या ठिकाणी नौटंकी करतात त्यांचं डिपॉझिट जप्त करा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय भारत। वादा किया है खुद से अब कूड़ा नहीं फैलाऊंगा।